मित्रांनो, आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, या शैक्षणिक वर्षामध्ये आपण आपलं जे UDICE प्लस टीचर मॉड्यूल आहे ते अपडेट करायचं आहे। ते कशा पद्धतीने अपडेट करायचं आहे, ते अपडेट करताना कोणकोणत्या टॅब आहेत आणि कोणकोणत्या टॅब कशा पद्धतीने अपडेट करायचे आहेत ते पाहूया। त्याचबरोबर एखादा नवीन शिक्षक जर आपल्या शाळेमध्ये आला असेल त्याची न्यू एंट्री कुठे करायची आहे हे या ठिकाणी पाहायचं आहे। त्याचबरोबर एखादा शिक्षक कार्यरत शिक्षक जर पाहत असतील आणि त्यामध्ये एखादा जास्त शिक्षक दाखवत असेल तर त्याला ड्रॉप बॉक्स मध्ये कसा टाकायचा या सर्व बद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर प्रथम गुगल क्रोम वर जाऊन आपल्या सर्च बार मध्ये UDICE प्लस टीचर मॉड्यूल असं टाइप करा। असं टाइप केल्यानंतर त्या ठिकाणी UDICE प्लस टीचर हे येईल। त्यानंतर तिथं क्लिक करा। त्यानंतर तिथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येईल आणि त्या ठिकाणी तुमच्या शाळेचा जो काही यूजर आयडी आहे तो त्या ठिकाणी तुम्ही भरायचा आहे। त्याचबरोबर खालच्या ठिकाणी पासवर्ड आहे, तो पासवर्ड जो काही तुमच्या शाळेचा आहे तो त्या ठिकाणी फिल करा आणि सर्वात शेवटी जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड तुम्ही भरायचा आहे आणि सर्वात खाली लॉग इन आहे त्या लॉग इन वर क्लिक करा। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या शाळेचा इंटरफेस समोर येईल। तुमच्या शाळेचं नाव, मुख्याध्यापकांचं नाव, सगळी माहिती येईल समोर येईल आणि खालच्या बाजूला क्लिक हिअर टू ओपन टीचर DCF टू फिल द डाटा जे काही लिहिलंय त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इम्पोर्ट टीचर, त्याचबरोबर टीचर ग्लोबल सर्च, टीचर ड्रॉप बॉक्स, लिस्ट ऑफ इनएक्टिव्ह, डिलीट टीचर, सर्च डुप्लिकेट टाइप अशा पद्धतीचा येईल। त्याचबरोबर वरच्या बाजूला क्लिक हिअर टू मार्क कंप्लीट हे येईल आणि खालच्या बाजूला आता बघा या तुमच्या शाळेतील जी काही माहिती आहे ती आहे। मग त्या ठिकाणी तुमचा टीचिंग एकूण रेग्युलर टीचिंग स्टाफ 5 दाखवतोय, नॉन रेग्युलर टीचिंग स्टाफ 0 आहे आणि सध्याची पोझिशन आपल्या शाळेची टोटल 5 टीचर्स आहेत, परंतु त्यांची सर्व माहिती इनकम्प्लीट आहे। म्हणजे जे 5 शिक्षक आहेत त्या 5 शिक्षकांची माहिती इनकम्प्लीट आहे 5च्या 5। त्याचबरोबर तुमच्या शाळेमध्ये जर नवीन एखादा शिक्षक आला असेल तर त्याची एंट्री ॲड न्यू टीचर या ठिकाणी आपल्याला करता येईल, परंतु आपल्या शाळेमध्ये कोणीही सध्या नवीन नाहीये त्यामुळे तिथं का आपण जाणार नाही। आणि नॉन टीचिंग स्टाफ आपल्याला जिल्हा परिषद शाळेना साधारणतः नाही आहे त्यामुळे या ठिकाणी 0 येणार आहेत। मग आता आपल्याला जी नवीन कार्यरत शिक्षक आहेत त्या कार्यरत शिक्षकांची माहिती फिलअप करायची आहे। मग ती कशी करायची, त्यासाठी कुठे जायचं तर इनकम्प्लीट जे 5 शिक्षक आहेत त्यांची माहिती इनकम्प्लीट आहे। मग 5 जो आकडा आहे त्या 5 आकड्यावर क्लिक करायचं आहे। 5 आकड्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। तुमच्या शाळेमध्ये जे काही शिक्षक आहेत 5 त्या सर्वांची माहिती अशा पद्धतीनं नाव आणि त्यांचे सर्व माहिती या ठिकाणी समोर येईल आणि त्यांच्या पुढं आता या ठिकाणी बघा त्या ठिकाणी सर्वांच्या माहितीच्या समोर इनकम्प्लीट दाखवतंय, तर ते आपल्याला कंप्लीट त्यांचा स्टेटस कंप्लीट आला पाहिजे। आता त्यासाठी आपल्याला बघा त्यामध्ये जर व्ह्यू जर बघितलं तर तुम्हाला असं टीचर डाटा इज इनकम्प्लीट, टू व्ह्यू डिटेल्स ऑफ दिस टीचर डाटा नीड टू बी कंप्लीट। मग याचा जो डाटा आहे तो सर्व कंप्लीट केल्यानंतर त्यांची सगळी माहिती आपल्याला दिसेल। त्याच्या खाली लेफ्ट स्कूल, मग तो शिक्षक जर शाळा सोडून दुसरीकडे बदलीवर झाला असेल तर त्या ठिकाणी लेफ्ट स्कूल आपल्याला सुद्धा करता येतोय आणि त्याच्यावर जो स्टेटस दिसतोय की इनकम्प्लीट, म्हणजे तुम्ही त्याची माहिती भरली नाही तर आपल्याला आता काय काय शिक्षकांची माहिती भरायची आहे तर त्यामध्ये 3 टॅब आहेत। एक पहिला जनरल प्रोफाइल, त्यानंतर अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाइल, त्याचबरोबर ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स
अशा पद्धतीनं 3 टॅब आहेत. त्याला पहिला टॅब आहे, त्यामध्ये काय काय माहिती भरायची आपण जरा बघूया. जनरल प्रोफाईल. सर्वात अगोदर जो जनरल प्रोफाईल आहे त्यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमची सर्व माहिती येते जनरल प्रोफाईलमध्ये. मग तुमचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ जे आहे ते तुम्हाला काय तुम्ही चेंज करू शकत नाही. त्यानंतर नॅशनल कोड या ठिकाणी तुमचा आहे. त्याचबरोबर टीचर कोड या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे. तुमची कास्ट, त्याचबरोबर हायस्ट अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही अपडेट करायचं आहे. डिग्री तुमची काय आहे, प्रोफेशन, क्वालिफिकेशन. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही बदलू शकता. त्यानंतर ईमेल चेंज करू शकता. त्यानंतर आधार जे आहे आधार त्या ठिकाणी अपडेट करता येईल. आधार पर नेम जे आहे ते तुम्हाला काही चेंज करता येणार नाही. त्याचबरोबर मेन्शन द लेवल ऑफ द विच फॉलोइंग सब्जेक्ट्स आर स्टडीड. मग तुम्ही शिकलेलं जे काही सब्जेक्ट आहेत ते या ठिकाणी भरलेले आहेत. त्याचबरोबर डेट ऑफ जॉईनिंग इन सर्व्हिस, मग ते तुम्हाला या ठिकाणी चेंज करता येणार नाही. मग सगळं भरल्यानंतर या ठिकाणी अपडेट करा. अपडेट केल्यानंतर पुढचं जे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आहे त्या टीचिंग प्रोफाईल आहे. मग त्यामध्ये अपॉइंटमेंट तुम्ही नेचर ऑफ अपॉइंटमेंट रेग्युलर आहात का, टाईप ऑफ टीचर, त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग हे काय तुम्हाला बदलता येत नाही. त्याचबरोबर जॉईनिंग डेट इन अ प्रेझेंट स्कूल, तुम्ही या शाळेमधला सध्या कार्यरत शाळेमध्ये कधी हजर राहते ते. त्यानंतर क्लासेस टॉट, त्यानंतर अपॉइंटमेंट फॉर लेवल हे या ठिकाणी. त्याचबरोबर अपॉइंटमेंट फॉर सब्जेक्ट कुठल्या विषयांसाठी आहे. मेन सब्जेक्ट टॉट ऑप्शनल आहे हे. त्याचबरोबर वेदर द टीचर इज ऑन डेप्युटेशन इन दी स्कूल फ्रॉम अदर स्कूल. मग त्या ठिकाणी जर तुम्ही येस किंवा नो आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करा. वेदर टीचर इज टीचिंग द अदर ॲज गेस्ट, कॉन्ट्रॅक्टर अँड डेप्युटेशन, येस किंवा नो या ठिकाणी जे आहे ते तुम्ही फिल करा. आणि त्यानंतर सगळ्यात अपडेट करा. अपडेट करून सगळ्यात शेवटचा जो टॅब येतो तो म्हणजे ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स. त्यामध्ये ट्रेंड फॉर टीचिंग CWSN, त्यानंतर ट्रेंड इन अ कॉम्प्युटर फॉर यूज इन टीचिंग, त्यानंतर ट्रेनिंग रिसिव्ड, खाली ट्रेनिंग नीड्स, कुठल्या ह्याची ट्रेनिंगची गरज आहे का. त्याचबरोबर वेदर टीचर रिसिव्ड ट्रेनिंग अंडर निष्ठा ट्रेनिंग झालेलं आहे का नाही ते येस ऑर नो करा. वर्किंग डेज प्रेझेंट नॉन लँग्वेज इन विच द टीचर इज हॅव्हिंग वर्किंग नॉलेज. त्या मग लँग्वेज 1, लँग्वेज 2, लँग्वेज 3 आहे. आणि खालच्या बाजूला येस ऑर नो मध्ये आहे बघा. वेदर ट्रेंड अ सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑडिट ऑफ स्कूल फॉर इन्शुरिंग चाइल्ड सेफ्टी. तिथं तुमचं ट्रेनिंग झाले का ते नमूद करा. वेदर रिसिव्ड ट्रेनिंग इन सायबर सेफ्टी अँड सोशियल ॲस्पेक्ट्स, तिथं या ठिकाणी येस ऑर नो यापैकी एक सिलेक्ट करा. वेदर रिसिव्ड ट्रेनिंग इन अर्ली आयडेंटिफिकेशन सपोर्ट अँड क्लासरूम सपोर्ट ऑफ CWSN. त्यानंतर चौथा आहे वेदर टीचर इज CTET STET क्वालिफाईड आहे का ते तुम्ही लिहायचं आहे. इफ येस आर क्वालिफाईंग. त्यानंतर सगळ्यात शेवटचा वेदर केपेबल ऑफ हँडलिंग डिजिटल डिव्हायसेस अँड विस ॲप्लिकेशन, म्हणजे तुम्ही जे नवीन स्मार्टफोन आहेत, लॅपटॉप आहे, ब्रॉडबँड आहे, डेस्कटॉप आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल करू शकता का ह्याबद्दल येस ऑर नो करा. आणि या ठिकाणी अपडेट
हे केलं, या सगळ्या गोष्टी अपडेट केल्यानंतर तुमच्या समोर सगळ्या गोष्टी अपडेट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हिरव्या रंगामध्ये कंप्लीट असा शेरा येईल, पण आता अजून आपलं इनकम्प्लीट आहे त्यामुळं अशा पद्धतीनं दाखवत आहे. त्याचबरोबर जर तुमच्या हे अशा पद्धतीनं आपली माहिती सगळी अपडेट करा आणि या ठिकाणी जो स्टेटस आहे तो कंप्लीट म्हणून आला पाहिजे, हिरव्या रंगामध्ये कंप्लीट स्टेटस येतो. त्याचबरोबर तुमच्या शाळेमध्ये जर ॲड न्यू टीचर आला असेल, एखादा शिक्षक नवीन असेल, तो या ॲड न्यू टीचर या टॅबद्वारे भरायचा आहे. त्याचबरोबर एखादा टीचर बदली होऊन आला असेल तर इथं इम्पोर्ट करा, या इम्पोर्ट टीचरद्वारे तो आपल्या शाळेमध्ये घ्यायचा आहे. आणि एखादा शिक्षक जर ड्रॉप बॉक्समध्ये टाका असेल किंवा आपल्याकडे कार्यरत संख्या 5 आहे आणि 6 शिक्षक असेल तर त्या शिक्षकाला नजर चुकीमुळं आला असेल किंवा एखाद्या कारणामुळं संख्या जास्त असेल तर त्या शिक्षकाला ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचा आहे. तर अशा पद्धतीनं या युडाइसच्या टीचर मॉड्यूलवर आपल्याला काम करायचं आहे. आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट दिली त्याबद्दल आपणा सर्व व्ह्यूअरचं मनपूर्वक आभार, धन्यवाद.